नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर आणि तितक्याच रहस्यमय गणितीय संरचनेबद्दल जाणून घेणार आहोत. मॅंडलब्रॉट सेट. चला याच्या मुळाशी जाऊया. हे बघा, हे आहे मॅंडलब्रॉट सेट. खरं सांगायचं तर हे गणितातून आलंय असं वाटतच नाही का? एखाद्या कलाकृतीसारखं किंवा दूरवरच्या कुठल्या तरी आकाशगंगेसारखं दिसतंय. पण गंमत म्हणजे ही सगळी किमया फक्त आणि फक्त गणिताची आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की आपण शाळेत शिकलेल्या साध्या संख्या वापरून इतकी विलक्षण आणि गुंतागुंतीची आकृती कशी काय तयार होऊ शकते. याचं उत्तर एका खास प्रकारच्या संख्येत दडलेलं आहे. आणि ती खास किल्ली आहे काल्पनिक संख्या. हो, अगदी बरोबर ऐकलत. गणितामध्ये काल्पनिक नावाचा एक प्रकार आहे जो आपल्याला ह्या सगळ्या रहस्यापर्यंत घेऊन जातो. आपल्याला माहितीये, आपल्या नेहमीच्या संख्या रेषेवर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणलं की उत्तर पॉझिटिव्हच येतं. मग -1 म्हणजे -1चं वर्गमूळ काय? हे शक्यच नव्हतं. आणि ही गणितामधली एक मोठी अडचण होती. मग यावर उपाय म्हणून गणितज्ञांनी एक जबरदस्त कल्पना लढवली. त्यांनी एका नवीन संख्येची निर्मिती केली, आय, ज्याला इमॅजिनरी युनिट म्हणतात. आय ही अशी संख्या आहे जिचा वर्ग केला की उत्तर -1 येतं. हा तोच हरवलेला तुकडा होता ज्यामुळे गणिताचं एक पूर्णपणे नवीन जग आपल्यासमोर खुलं झालं. आता बघा, जेव्हा आपण एक खरी वास्तविक संख्या समजा 5 आणि एक काल्पनिक संख्या समजा 2 × I यांना एकत्र आणतो तेव्हा आपल्याला मिळतो एक कॉम्प्लेक्स नंबर. जसं इथे दिसतंय, यात एक वास्तविक भाग असतो आणि एक काल्पनिक भाग असतो. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एकाच वेळी 2 प्रकारची माहिती असते, एक वास्तविक आणि एक काल्पनिक. याचाच अर्थ या संख्येला दाखवण्यासाठी एक साधी रेष पुरेशी नाही, तिला 2 मितींची म्हणजे 2 डायमेन्शन्सची गरज आहे. मग आता प्रश्न येतो की ज्या संख्यांमध्ये 2 भाग आहेत त्यांना आपण कागदावर मांडणार तरी कसं? त्यासाठी आपल्याला एका नवीन दृष्टिकोनाची गरज पडणार. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला एका साध्या रेषेवरून उचलून एका पूर्ण प्रतलावर म्हणजे एका प्लेनवर घेऊन जातो. आणि हा आहे तो नकाशा, कॉम्प्लेक्स प्लेन. यात एक आडवा अक्ष आहे जो वास्तविक संख्या दाखवतो आणि एक उभा अक्ष आहे जो काल्पनिक संख्या दाखवतो. म्हणजे आता आपल्या संख्यांना फिरायला एक पूर्ण मैदानच मिळालंय. चला तर मग बघूया या नवीन नकाशावर संख्या कशा मांडायच्या. हे बघा, हे खरं तर खूपच सोपं आहे. समजा -2 + 3I ही संख्या आपल्याला दाखवायची आहे, तर आपण फक्त वास्तविक अक्षावर -2 शोधायचं आणि काल्पनिक अक्षावर +3 शोधायचं. झालं. थोडक्यात सांगायचं झालं तर वास्तविक भागासाठी डावीकडे किंवा उजवीकडे जायचं आणि काल्पनिक भागासाठी वर किंवा खाली जायचं. जिथे आपण पोहोचतो तोच आपला कॉम्प्लेक्स नंबर. अगदी सोपा आहे. आणि हेच तर आपल्याला मॅंडलब्रॉट सेटच्या मूळ रहस्याकडे परत घेऊन येतं. त्या चित्रातला अगदी प्रत्येक छोटासा बिंदू हा या कॉम्प्लेक्स प्लेनवरचा एक विशिष्ट कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरं, मग या संख्यांपासून ती इतकी सुंदर आकृती तयार होते तरी कशी? त्यामागचं गणित खूप क्लिष्ट असेल असं वाटतं ना? पण गंमत म्हणजे तसं अजिबात नाहीये. विश्वास बसणार नाही, पण ही सगळी जादू सुरू होते ती अगदी साध्या सोप्या गणिती क्रियांनी, जसं की गुणाकार आणि बेरीज. यात काहीही अवघड नाही. मॅंडलब्रॉट सेटची खरी जादू आहे पुनरावृत्तीमध्ये म्हणजे आयट्रेशनमध्ये. आपण कॉम्प्लेक्स प्लेनवरचा प्रत्येक बिंदू घेतो आणि त्यावर एक साधं गणितीय सूत्र वापरतो. जे उत्तर येतं त्यावर तेच सूत्र पुन्हा वापरतो आणि हे चक्र सतत अनंत वेळा चालू राहतं. काही बिंदूंसाठी हे उत्तर नेहमी एका मर्यादेतच राहतं, पण काही बिंदूंसाठी ते प्रचंड मोठं होऊन नियंत्रणाबाहेर जातं. जे बिंदू त्या मर्यादेत राहतात तेच मॅंडलब्रॉट सेटचा भाग बनतात आणि ती काळी आकृती तयार करतात. आणि हेच हे चित्र आपल्याला दाखवतं. आता जेव्हा आपण ह्या चित्राकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त एक सुंदर नक्षी दिसत नाही, तर संख्यांचं एक संपूर्ण नवीन विश्व दिसतं, जे वास्तविक आणि काल्पनिक अशा 2 परिमाणांमध्ये विस्तारलेलं आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे फक्त गणितातली एक गंमत नाहीये. हे एक शक्तिशाली साधन आहे. अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र आणि सिग्नल प्रोसेसिंग सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये यांचा वापर होतो, कारण ते 2 वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकाच संख्येत साठवू शकतात. आणि शेवटी एक विचार मनात येतो, जर -1च्या वर्गमूळाच्या एका साध्या कल्पनेने गणिताचं इतकं सुंदर आणि गुंतागुंतीचं जग आपल्यासमोर उघडं केलं, तर मग संख्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास आणखी कोणती न पाहिलेली रहस्य उलगडू शकतील.